सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार. उद्याच्याला पुण्याचा दौरा पंतप्रधान महोदयांचा ठरलेला आहे आणि उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे. आल्यानंतर पहिल्यांदा एअरपोर्टला उतरल्यावर ते पहिल्यांदा आपल्या सेशन कोर्टाच्या इथं जे अंडरग्राऊंड आपलं स्टेशन आहे तिथं जाणार. तिथं ट्रेनमध्ये बसणार. त्याच्यात थोडेसे काही विद्यार्थी आहेत, काही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, काही जण CM DCM बाकीचे आम्ही लोक असू, त्यांची सिक्युरिटी असेल आणि तिथून स्वारगेटपर्यंत ट्रेननी प्राईम मिनिस्टर मेट्रोमध्ये प्रवास करणार. तिथं उतरल्यावर पुन्हा वर येऊन मग इकडं मेन कार्यक्रमाला इथं येणार SPच्या ग्राउंडवर. झालं काय, आपल्या इथं आज रेड अलर्ट होता, उद्या ऑरेंज अलर्ट दाखवलेला आहे. परंतु ज्यावेळेस रेड अलर्ट असतो ऑरेंज अलर्ट असतो त्यावेळेस कदाचित पाऊस रेड अलर्टसारखा देखील पडू शकतो. तुम्ही बघताय काल आज कशा प्रकारची परिस्थिती मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेली आहे. परंतु प्रशासनाने त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, मेट्रो असेल, बाकीचे सगळे आमची पोलीस यंत्रणा असेल, PWD सगळ्यांनीच आपापल्या जबाबदारी अतिशय धैर्याने त्या ठिकाणी उचललेली आहे आणि आत्ताही काम जोरात त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. थोडंसं येणारे जे प्रेक्षक आहेत किंवा श्रोत्यावर्ग जो आहे, पुणेकर जे आहेत, त्यांना एवढा पाऊस पडल्यानंतर तिथं चिखल राहू नये म्हणून आम्ही एक 1.25 फुटाचा प्लॅटफॉर्मच तयार केलेला आहे आणि त्याच्यावर आपण खुर्च्या ठेवणार आहे. त्याच्यावर कुणालाही चिखलामध्ये बसावं लागणार नाही. मेन जो हँगर आहे, मेन तंबू आहे त्याच्यामध्ये, आणि बाकीचं स्टेज विश तर व्यवस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे. आज रात्रभर काम त्या बाबतीमध्ये चालेल आणि जेवढं चांगल्यातलं चांगला सगळी व्यवस्था, सगळी काळजी येणाऱ्यांची नंतर पाहुण्यांची सगळ्यांची घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडनं चालू आहे. आणि तिथंच ते एक मेट्रोमधनं आल्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम आहेत, उदाहरणार्थ भिडेवाडा, त्याचा शुभारंभ आपण करतो आहे, हे सगळं तिथं ऑनलाईनच आपण करणार आहोत. तिथं एक ते जाहीर करतील निवेदिका आणि तिथं बटन दाबलं की तो पडदा बाजूला जाईल आणि त्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये जसे कार्यक्रम होतात, कारण वेळ कमी आहे आणि त्याच्यात कार्यक्रम बरेच असतात, तर त्या पद्धतीनं तो कार्यक्रम होणार. गर्दीमुळे जरा पावसामुळे साधारण 11 म्हणजे उद्घाटन भूमिपूजन मिळून 11 नाही, शक्य नाही, कारण मधला मेन जो हँगर आहे तो मोठा आहे आणि तिथं पूर्णपणे पाणी बाहेर काढून दिलेले, स्टेजचंही पाणी बाहेर काढून दिलेले. जसं मधल्या काळामध्ये जळगावला कार्यक्रम झाला तेव्हा अशाच पद्धतीनं धोधो पाऊस होता. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. जवळपास 1 लाख महिला तिथं उपस्थिती त्यांनी दाखवलेली होती आणि व्यवस्थितपणे तो कार्यक्रम पार पडला आणि महिलाही आल्याही व्यवस्थित आणि म्हणजे आपापल्या घरी पण व्यवस्थित गेल्या. इथं मात्र हार्ट ऑफ दी सिटीमध्ये कार्यक्रम आहे. उद्या जर संध्याकाळी पाऊस असेल तर काही जण विचार करतील की पावसात जायचं का नाही, परंतु आम्ही एंट्री म्हणजे ग्राउंडवर एंट्री घेत असतानाच असा तंबू टाकतोय त्या एंट्रन्सला आणि ते पाऊस असला तरी त्याच्यातनं न भिजता त्यांना बसण्याची व्यवस्था जी केलेली खुर्च्यांची, तिथं ते येऊन बसू शकतात. खाली पण थोडी उंची त्याची वाढवलेली आहे, त्याच्यावर चिखल वगैरे कुठं काही येताना जाताना त्यांच्या पायाला लागणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतली. साधारणतः 11 पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचा मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान 5व्यांदा किंवा 6व्यांदा येतात अशा पूर्वीची टीका होते. आवर्जून म्हणजे आज पत्रकार परिषदा घेतल्या, काँग्रेसने घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसने तर आंदोलन केलंय.
तर ह्या काय टीकेला काही अर्थ नाही. विडेवाड्याचा कार्यक्रम तर तो पहिलाच कार्यक्रम आहे. मेट्रो पहिल्यांदा आजपर्यंत जी उद्घाटन झाली, पहिलं भूमिपूजन झालं त्यावेळेसचा प्रश्न नव्हता. त्याच्यानंतर काही स्टेशन्स तयार झाली आणि म्हणून काही स्टेशनचं आपण सुरुवात केली. कुठंतरी पुणेकरांनी कधीच मेट्रोचा वापर केलेला नव्हता. त्याच्यावरती स्टेशन्स कशी झाली आहेत, मेट्रो कशा पद्धतीनं जाय करते, याकरता आपण तो सगळा प्रयत्न केला. आणि जसे जसे मग आपल्याला स्टेशन्स तयार केले तसं आपण ती वाढवले. आता मात्र अंडरग्राऊंड जी मेट्रो आहे ती पहिल्यांदाच तिथनं सुरुवात होती आहे. म्हणजे सेशन कोर्ट बिल्डिंग ते आपलं स्वारगेट, त्याच्यामध्ये मध्ये 2 स्टेशन आहे. एक मंडईचं स्टेशन आणि एक त्याच्यात नाव आता कुठलं द्यायचं, कसबा आता नाव द्यायचं चाललेलं आहे अशा पद्धतीने. त्याच्यावर ठीक आहे, बोलणारे बोलतात, परंतु शेवटी हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतोय. त्याच्यामुळे ती आता मेट्रो स्वारगेटपासून सुरू झाली तर ती पुढपर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे. नाही कात्रज ते नंतर होणार ते आता, म्हणजे त्याचं भूमिपूजन होईल तो त्याला वेळ लागेल, कारण पूर्णपणे कट करायचं आहे. म्हणजे आणि पाषाण आहे समजा. म्हणजे आता स्वारगेटचं पण काम खूप मोठं काम आहे. तुम्ही पण उद्या पत्रकार मित्रांनी बघितल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की एवढं मोठं काम त्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आता इतकं मोठं काम झालेलं असताना केंद्राने याच तिथं 20% दिलेत, राज्याने 20% दिलेत, आपल्या महानगरपालिकेने 10% दिलेत आणि राहिलेले 50% वित्तीय संस्थांकडनं आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण तो कार्यक्रम करणार आहे आणि त्या पद्धतीनं ते अधिक 10 कार्यक्रम असे आपण एकूण 11 कार्यक्रम आहेत. दादा, मनसेनं या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. सभास्थळाजवळ आंदोलन करू असं मनसेचे शहराध्यक्ष म्हणतात. कारण त्यांना हडपसरपर्यंत मेट्रो पाहिजे. अहो, टप्प्याटप्प्याने आपण चाललो. हे काही जादूची कांडी फिरवल्यासारखं नाही आहे. आपल्याला तर मी तुम्हाला सांगतो, पुणेकरांची आमची सगळ्यांची इच्छा आहे की तिकडं पार ती चाकणपर्यंत जावी, इकडं पार आपल्या हडपसर पण नाही, पार उरळी कांचनपर्यंत, इकडं पार वाघोलीपर्यंत, इकडं पार सासवडपर्यंत, असं सर्व भागामध्ये ती मेट्रो गेली. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जेवढं चांगलं आपण देऊ शकू तेवढं माणसं स्वतःच्या गाड्या काढायला बाहेर म्हणजे थांबतात आणि ट्रॅफिकला पण त्याचा फायदा होतो. आता वंदे भारत कोल्हापूर ते पुणे सुरू झाली. मला कितीतरी कोल्हापूरवाल्यांनी सांगितलं की आता आम्ही गाडीनं यायच्याऐवजी वंदे भारतमध्ये एखाद दुसऱ्याला यायचं म्हटलं तर वंदे भारतचं तिकीट काढतो आणि येतो. आम्हाला ते सोयीचं पडतं आणि इथं आल्यानंतर आम्हाला काही अडचण येत नाही. बाकीची वाहनं असतातच, तर प्रवास पण आमचा चांगला होतो. आणि जर 5 लोक गाडीनं निघाली तर म्हणले गाडी न्यायचं, त्यांचं म्हणणं की टोल पण वाचतो, प्रवास अतिशय आरामदायक अशा प्रकारचा होतो. आणि खरोखरच वंदे भारतने मी पण काही प्रवास केलेला आहे. फार चांगली सेवा सर्व्हिस आहे आणि लोक समाधानी त्याच्यामध्ये व्यक्त करतात. भूमिपूजन करणार आहेत, पण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले सत्यशोधक होते. त्यांचा अशा कार्यक्रमांना विरोध होता आणि राजकीय पक्षांकडनं पण टीका होती की महापालिकेने काम सुरू केलं असताना परत भूमिपूजन कशाला, ज्या विरोधात अरे बाबा, पायाभूत करतो, पायाभरणी. आपण भूमिपूजन करतो तेव्हा काहीच करत नाही, टिकाव टाकतो मग खोदाई सुरू होती. आता पायाभरणी. 2 प्रकार असतात. एक भूमिपूजन, कधी कधी आपल्याला फास्ट काम करायचं असेल तर आपण त्यांना सांगतो. आता उद्या मी सकाळी कामगार भवनचं पायाभरणी करणार, एक नारळ फोडणार. मध्ये आपण ह्याचं नाही का पायाभरणी केली, सारथी नाही रे, येरवड्याच्या तिथं त्या पद्धतीनं तिथं आपण केलं. धार्मिक असं काही नसणार आहे. अरे बाबा, इथं स्टेजवर बसून बटन दाबायचं आहे. सगळ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा विचार डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही बटन दाबणार आहे. नुसतं बटन दाबायचं, बाकी काय करायचं. पाऊस असा अलर्ट होता तरी कार्यक्रम ठेवला, त्याच्यामुळं पाऊस एक मिनिट ऐक ना. ज्यावेळेस कार्यक्रम आला प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम, काय प्राईम मिनिस्टरचा एका दिवसात ठरत नाही.
10-15 दिवसापूर्वी ठरतो. आता जर ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट आला तर त्याला काय इलाज आहे? असे कार्यक्रम झालेत ना. मी तर हा कार्यक्रम त्या मानाने कमी लोक म्हणजे उपस्थिती असणार आहे. मी 1 लाख महिलांचा कार्यक्रम तुम्हाला सांगतोय जळगावचा झालेला आहे, किंवा त्या आत्ता काही दिवसापूर्वी वर्ध्याचा कार्यक्रम अतिशय दिमागदार कार्यक्रम झाला. तेव्हाही पावसाळी वातावरण होतं. आणि खर्चाचं तुरड होतं सगळं पावसाचं सगळं असं काय खर्चाचं अतिरिक्त झालं ना, खर्च वाढला ना, कुठला अतिरिक्त झाला? सगळे डांबरीकरण राहतात, प्लायवूड सगळं. सुद्धा काळजी करू नको. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, पुणेकरांच्या नावाला साजेसा झाला पाहिजे, त्याबद्दलचा प्रयत्न आपला चाललेला आहे. दादा, पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये येत आहेत. दादा, मोदी पुण्यामध्ये येत आहेत. अमित शहा गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. विरोधकांकडून टीका केली जाते की आता जशा जशा निवडणुका जवळ यायला लागल्या तसं मोदी महाराष्ट्रामध्ये यायला लागले, अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. अमित शहा बोलताना असं म्हणाले की महायुती म्हणून आम्ही पुढे जाणार आहेत. मात्र तुमच्यावरती टीका केली जाते की अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार आहे. त्यांना काय तुम्ही उत्तर देणार आहे? मी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत. आमच्या समोरची लोक महाविकास आघाडीत लढणार आहेत आणि तिसरी आघाडी एक झालेली आहे आणि चौथे पण काही जण आपले आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहेत. असं वेगवेगळी संख्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. तुमचे मित्र बच्चू कडू असं म्हणाले की मी त्याची इन्क्वायरी लावतो, CID लावू का कोणाची? दादा बच्चू कडू असं अरे म्हणाले आता काय जेव्हा का तुम्ही मला पहिल्यापासून बघता, मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही आहे. आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही आमचं काम करत राहणार आहे. मी आज पण माझी मुलाखत झाली त्याच्यात पण सांगितलं की मी महायुतीच्या मधला एक घटक पक्ष म्हणून त्याच्यामध्ये लढतो. 160 लढणार आणि तुम्हा दोघांना 88 मध्ये बोलवून टाकणार. जेव्हा का तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळेजण व्यवस्थित ज्याचा त्याचा मान सन्मान राखून तिथल्या जागा वाटप होईल. सकारात्मक सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत आणि ते झाल्या की लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सगळ्या मान्यवरांना बोलवलं जाईल आणि सांगितलं हे मी त्यावेळेस सांगायचं म्हणल्यावर आता काय टार्गेट का केलं जातं? मग दादाच बाहेर पडणार, दादांचंच असं मग टार्गेट का केलं जातं? तुम्हालाच का ठरवून करतात म्हणजे दोन्ही महायुतीत पण होतं आणि मविया तू त्यांना काहीतरी हिंट दिली त्याच्यावर ते मला टाळलं. दादा बच्चू कडू असं म्हणाले की अजित पवार आमच्या तिसऱ्या महाशक्तीत येणार आहेत. तर तुमचं काही बोलणं झालं म्हणून बच्चू माझं कुणाशी बोलणं झालेलं नाही. माझं काम चाललेलं आहे. माझी जनसन्मान यात्रा चालू आहे. मी ते काम करतोय. कॅबिनेटच्या दिवशी मी मुंबईमध्ये थांबतो. प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल त्याच प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. त्या पद्धतीनं उद्याच्या कार्यक्रमात बच्चू कडू अजून म्हणले महाशक्तीचा मुख्यमंत्री असेल. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा. दादा काल बारामतीमध्ये एक कार्यक्रम झाला, ज्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे होत्या, महिलांचा तो कार्यक्रम होता. तर तिथं महिलांना सुप्रिया सुळेंनी विचारलं की तुम्हाला खात्यामध्ये पैसे आले का? तर अनेक महिला म्हणाले की आमच्या खात्यामध्ये पहिला पण हप्ता आला नाही आणि दुसरा पण हप्ता. कदाचित त्या महिला 2.5 लाख रुपये उत्पन्नाच्या वरच्या असतील. आपण लक्षात घ्या. तर तुझं परत मी उत्तर देताना मध्ये कशाला बडबड करतो. त्यामध्ये जास्तीचं उत्पन्न असेल एक तर पहिल्या ह्याच्यात आपण 1,60,000 पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महिला कव्हर केलेल्या आहेत. आता तिसराही टप्पा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये घेतोय. त्यावेळेस कदाचित तो आकडा 2 कोटीपर्यंत जाईल आणि त्याच्या पुढं पण आपल्याला नक्की किती आहेत काय ते कळेल. कारण आपल्याकडे वेळ मर्यादित होता. ती लिंक म्हणजे आधार कार्डशी लिंकअप करणं. काही वेळेस पहिल्यांदा बघा फॉर्म भरताना आमच्याकडनं 21 ते 60 झालं होतं, पण नंतर आम्ही करेक्शन केलं 21 ते 65 केलं किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अंतर्भाव केला. काही ठिकाणी असं झालं की मराठी फॉर्म स्वीकारला जात नाही, इंग्लिशच फॉर्म पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठी आहे, शेवटी मराठीतच फॉर्म घेतला गेला पाहिजे. अशा काही एवढी मोठी स्कीम कधी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आपल्या इथं झालेली नव्हती. ती आम्ही त्या बाबतीमध्ये आणलेली आहे. आमचं टार्गेट 2.5 कोटी महिला लाभार्थी
त्याच्यामध्ये असाव्यात अशा प्रकारचं आहे. त्याच्यात कुठं कुठं काही लोक गैरफायदा पण घेतात. तुम्ही पण बघितलं काहींनी एकाच पत्नीचे कित्येक फोटो वेगवेगळ्या युनिफॉर्ममध्ये किंवा ड्रेसमध्ये काढून त्यांनी ते दाखवले. तर हे सगळं पुढं येत आहे. तसं तसं आम्ही त्याच्यात दुरुस्त आंदोलन झालं, DPDC वर आंदोलन झालं. त्याच्यामुळं काही आपण काळजी करण्याचं सुप्रियाताई होत्या, सगळे निधी तुम्ही दिला नाही. तुम्ही DPDC अन्याय केला त्यांच्यावर वगैरे. का मी तुम्हाला 13 तालुक्यामधलं दाखवतो. 13 तालुक्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यात निधी दिलेला आहे. पुणे शहरामध्ये निधी दिलेला आहे. मी तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचे आकडे देखील सांगेन. नंबर 1. नंबर 2, मी मागेही सांगितलेलं होतं की आपल्या इथं DPCमध्ये खासदार आणि आमदार हे निमंत्रित आहे. निमंत्रित. त्याच्यामुळं त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा जरूर अधिकार आहे. लोकशाही आहे आणि त्यांनी काही मांडलेलं असेल तर मी त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने दाखवून देईल की कसे कसे निधी आपण दिलेले आहेत. आता काल परवाच आमची एक मीटिंग झाली. त्याच्यात जेजुरीची पाणीपुरवठा स्कीम आपण मंजूर केली, सासवडची केली, माळेगावची केली. अशा अनेक ठिकाणच्या स्कीम आपण पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या 90 कोटी, 100 कोटी, 150 कोटी हे काय आपण पक्ष बघून करत नाही. शेवटी आम्ही राज्याच्या सरकारचं प्रतिनिधित्व करतो. आम्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करतो. त्याच्यामुळं ह्याच्यात काय आता कसं त्यांच्या मनात आलं काय आलं मी कलेक्टरांना विचारलं पण कलेक्टर म्हणले मी इथं कामात होतो त्याच्यामुळं मला काही माहीत नाही. RDC आणि ॲडिशनल कलेक्टर त्यांना ते भेटलेले आहेत. तर काय झालं काय नाही चर्चा मी ती माहिती घेतो. दादा एन्काउंटर बद्दल कोर्टाने ताशेरे उडले. कोर्ट असं म्हणालं की न्याय व्यवस्थेने काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये त्यांना जे योग्य वाटतं त्यांचा तो अधिकार आहे. ते त्या ठिकाणी बोलतात. मला ही घटना घडली त्यावेळेस पोलीस खात्याने असं सांगितलं की स्वसंरक्षणाच्या करता आम्हाला ती गोष्ट करावी लागली आणि त्याच्यात त्याचा दुर्दैवी निधन. पायात गोळी का आता त्याची चौकशी लावलेली आहे. त्या चौकशीमध्ये पायात का नाही मारली, इकडं का नाही मारली, हाताला का नाही मारली, बोटाला का नाही मारली त्याची सगळी चौकशी होईल आणि चौकशी अहवाल आल्यानंतर आपल्याला सांगितलं. विषय आहे. 2 नगर परिषद केली 2 गावाची पण 32 गाव म्हणते तर आमचं टॅक्स तुम्ही आश्वासन दिलं पण पुढे काहीच झालं नाही. प्रश्न आहे ठीक आहे. गाव विकण्याचं पोस्टर लागलं म्हणजे गाव विकलं जातं का तू मला सांग. तू जातो का गाव विकत घ्यायला? नाही. त्याच्यामध्ये एक तो त्यांचा विरोध व्यक्त करण्याचं एक ते माध्यम आहे म्हणा असं म्हणा. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपलं PMRDAचा बजेट हे काल फायनल झालं. तिथं पण जरा विलंब लागला परंतु वेगवेगळी अनेक कामं चाललेली आहेत आणि आचारसंहिता लागण्याचे दिवस लवकर जवळ येत आहेत थोडंकडं. त्याच्यानंतर इलेक्शनचा तारखा जवळ येत आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही पत्रकार मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे कुणाचंही सरकार असलं तरी शेवटी अशा प्रकारच्या बाबी घडत असतात. त्याच्यात पण मी गेल्यानंतर किंवा उद्या आता मी DCM CM आम्ही एकत्र आहे त्यावेळेस बाबा आपल्याला टॅक्सच्या संदर्भातला तातडीनं निर्णय घ्यावा लागेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण सांगितलं लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर करू परंतु ते 100 दिवसात इतर कामं झाली. पण ते काम कामाच्या व्यापामध्ये राहून गेलेलं आहे. त्याच्यात पण लक्ष घालून मार्ग काढले ठरवून आता कुरसुंगी आणि उरुळी देवाची एवढीच होती की टॅक्समध्ये करावं. मी आपल्याला सांगू का प्रत्येक वेळेस कुठलाही निर्णय घेताना आपली फुले मंडई ही पण गुलटेकलेला नेताना मला आठवतं आहे आम्ही तेव्हा पॉलिटिक्समध्ये नव्हतो लोकांचा विरोध होता. मुंबईची मंडई वाशीला नेताना पण विरोध होता. कुठल्याही गोष्टी अशा करत असताना विरोध असतो तो व्यक्त करण्याचा जरूर लोकशाहीमध्ये नागरिकांना अधिकार आहे. त्यांनी तो व्यक्त केलेला आहे. त्या संदर्भामध्ये योग्य ती दखल
बहुमताचा आदर करून घेतलं जाईल. आता काल जो एन्काउंटर विजय शिवतारेंनी त्यांच्या हट्टापायी 2 गावांचं केलं, त्याला तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही थांबवायला पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. मान्य आहे, माझ्या हातात असतं तर एका मिनिटात थांबवलं असतं, परंतु मी फायनान्स अँड प्लॅनिंगचा हे मिनिस्टर आहे. ते नगरविकास अर्बन डेव्हलपमेंटकडे काम येतं, ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं. आणि जेव्हा मला मुख्यमंत्र्यांना विनंती करावी लागेल त्या प्रकारे मी विनंती करीन. एन्काउंटरची जी घटना घडली त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर मुंबईमध्ये लागलेले आहेत, हातामध्ये बंदूक घेतलेले. तर असं कुणी बॅनर लावत नाही. मला नंतर कळलं की ते बॅनर आता काढून घेण्यात आलेले आहेत. तुम्ही उत्साही अनेक जण उत्साहाच्या भरात असं काहीतरी करतात. जसं अरे ऐका ना बाबा, आता त्यामध्ये जसं उत्साहाच्या भरात जवळपास आत्तापर्यंत महाराष्ट्रात 101 भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागले असते. मग ते झाले का 100 मुख्यमंत्री? नाही. तशा पद्धतीनं मी देवेंद्रजींना जे ओळखतो ते बघतात. त्यांनी अजिबात असं सांगितलं नसेल, परंतु कधी कधी काही जण आपलं स्वतःचं जसं सोशल मीडियामध्ये काही ट्विट करताना काही त्यांच्या कल्पनेनं ते कृती करतात, तसं काहींनी केलेलं दिसतंय. त्याबद्दलची नोंद घेतली जाईल. दादा महायुतीमध्ये वडगाव शिरी असू द्या किंवा इंदापूर या ज्या जागा आहेत, फडणवीसचे चाहते समर्थक पण घेत आहेत. आम्ही श्रेय घेत आहेत, एन्काउंटरचं श्रेय घेत आहेत. अरे बाबा, आता मॅटर कोर्टामध्ये गेलेली आहे. हायकोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे. हायकोर्टाने काही प्रश्न पोलीस खात्याला आज विचारलेले आहेत. आता न्यायप्रविष्ट प्रकरण झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल फार प्रश्न विचारून उत्तरं देणं उचित नाही. आता न्यायव्यवस्था सांगेल काय ते. दादा महायुतीमध्ये वडगाव शिरी त्याचबरोबर इंदापूर अशा ज्या काही जागा आहेत, म्हणजे गेल्या वेळेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी जिथं थेट लढत झाली, अशा मतदारसंघाचा पेच अजूनही महायुतीमध्ये सुटलेला दिसत नाही. असं कारण भाजप खालच्या बाजूला सुटलेलं नाहीये. तिथं तालुक्याच्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी वरच्या बाबतीमध्ये काल अमित भाईंशी चर्चा झालेली आहे. एकत्र बसून त्याच्यातनं 4 गोष्टी समजून सांगून मार्ग काढायचं ठरवलं. जागा असताना जगदीश मुळीक म्हणतात मला निवडणूक लढवायची, भाजपला जागा. ठीक आहे, त्यांना वाटतं जसं त्यांना तिथं वाटतं तसं. आता चिंचवडवाले तिथं म्हणतात, राष्ट्रवादीचे म्हणतात तिन्ही जागा भोसरी, चिंचवड आणि पिंपरी राष्ट्रवादीचं लढवलं पाहिजे. कार्यकर्त्यांना वाटतं ते कार्यकर्ते बोलून दाखवतात. दादा उद्या अरे बाबा, जे काही मागण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे. शेवटी निर्णय वरिष्ठ पातळीवर आम्ही एकत्र बसून त्या बाबतीमध्ये घेऊ. दादा उद्या पंतप्रधान येत आहेत, तुम्ही पण स्टेजवर असणार. तुम्ही सांगितलं होतं की जेव्हा पंतप्रधान येतील तेव्हा भटकते आत्माबद्दल मी त्यांना विचारेल, तुम्ही विचारणार का उद्या? नाही ना, त्याच्यामध्ये काय झालं, ते निवडणुकीचा मुद्दा होता असं मला कळलं. त्याच्यावर निवडणूक झाली, निकाल लागला, कौल दिला, त्याच्यावर ते आता गेलं. दादा गणपतीत तुम्ही आनंदाचा शिधा वाटला होता, तो अजून पूर्ण 40% लोकांना मिळाला नाही. आणि दिवाळी आणि दसऱ्याला परत तुम्ही ती योजना आणणार आहात? माहिती कॅबिनेट निर्णय घेतो. कॅबिनेटचा निर्णय, कॅबिनेट काय निर्णय घेणार आहे हा अधिकार मीडियाला सांगण्याचा मला नाही आहे. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट असेल त्यावेळेस निर्णय घेतला जाईल. आणि गणेशोत्सवाच्या काळात का नाही मिळाला त्याची पण मी चौकशी करतो, कारण अन्न नागरी पुरवठा आमच्या भुजबळ साहेबांच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे. मी तिथं त्या विभागाला विचार. दादा मनोज जरांगेंनी आज आपलं उपोषण स्थगित केलं. पाडापाडीची भाषा काय सोडत नाही. तो त्यांचा अधिकार आहे. काय विचार, काय त्यांचं मत आहे तुम्हाला सांगण्याचा त्यांना अधिकार आहे. सरकारमधले काही लोक पुढे करतात किंवा विरोधकातले दोघं लोक चालवत आहेत, उघड दिसतंय. मला त्याच्या संदर्भामध्ये मला काही माहिती नाही आहे. मी पण तुमच्या मीडियाच्या बातम्यातच ते पाहत असतो, ऐकत असतो. आणि त्या बाबतीमध्ये त्यांना जे वाटतं ते जरंगे आजपर्यंत बोलत आलेले, तर करत आलेले. त्यांनी सांगितलेलं आहे, त्याची नोंद सरकारने त्या बाबतीमध्ये घेतली. त्याचा फायदा तोटा कोणाला होईल हे विश्लेषण करण्याचं हे नाही. तुम्ही मला विनंती केली होती कार्यक्रमाच्या करता या,
आणि मग असं ते शेपूट वाढवत बसता हे बरोबर नाही. मग त्या पुढच्या वेळेस येणार पण नाही, माझं मी काम करत नाही. रात्रीचा कार्यक्रम आहे, लाईट लावलेले आहेत सगळीकडे बाजूनी, तर ते शॉर्ट सर्किट किंवा त्याची काळजी ज्याला काम दिलेलं आहे त्याला घ्यायला सांगितलेली आहे. कारण अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम रात्रीच्या वेळेस झालेले आहेत. मला आठवत आहे मेट्रोचा भूमिपूजनाचा पहिला कार्यक्रम आपल्या सिंचन भवनला ॲग्रिकल्चर कॉलेजला ते लाईट लावायला सांगितले होतं, टॉर्च तो तिथं झालेला होता आणि रात्रीचाच कार्यक्रम होता. त्यावेळेस मला चांगलं आठवतं. दादा काही झालं तरी महायुतीची म्हणजे विधानसभा निवडणूक महायुतीमध्ये तुम्ही एकत्रच लढणार असा शब्द, असा विश्वास तुम्ही द्या. अरे बाबा आता किती जर सांगितलं ते त्याने ऐकलं नाही का? परत एकदा सांगा. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, वाटलं स्टॅम्प पण लिहून देऊ का तुला? मी सांगितलेलं, मी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की बाबा असं असं, आणि आमच्या पक्षामध्ये एकटा मी निर्णय घेत नाही, आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, सगळे मिळून चर्चा करून निर्णय घेत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.